गुड मॉर्निंग दोस्तों। आज हम ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन का आर्टिकल 18 में इंटीग्रेटिंग फैक्टर फाइंड आउट करने का रूल 4 शिकने वाले हैं। आपण रूल 3 मध्ये काय बघितलं की डेल्टा एम अपॉन डेल्टा वाय माइनस डेल्टा एन अपॉन डेल्टा एक्स डिवाइडेड बाय एन which is a function of x alone or sometimes it is a constant. परंतु इथं काय बघणार आहे आपण रूल 4 मध्ये when डेल्टा एन अपॉन डेल्टा एक्स माइनस डेल्टा एम अपॉन डेल्टा वाय होल डिवाइडेड बाय एम which is a function of y alone instead of x alone. रूल 4 मध्ये आपण which is a function of y alone बघणार आहोत आणि त्याला डिनोट करणार आहोत f of y. Then e to the power integral f of y dy is an integrating factor of the given form m dx plus n dy which is equal to 0. For multiplication of m dx plus n dy is equal to 0 by that factor gives m1 dx plus n1 dy which is equal to 0. m की वैल्यू यहां पर बदल जाएगी। पहले m की वैल्यू जो रहेगी उससे इंटीग्रेटिंग फैक्टर मल्टीप्लाई करने की वजह से m की वैल्यू m1 कंसीडर करना पड़ेगा, अभी बदल जाएगी और n की वैल्यू n1 कंसीडर करना पड़ेगा। एंड डिफरेंशिएशन विल शो दैट dm1 upon dy which is equal to dn1 upon dx, this condition satisfy हो जाएगी and which is the exact differential. तो जैसे कि हमने रूल 3 में क्या है रूल और उसके 2 एग्जाम्पल किए हैं, यहां पर भी रूल 4 में रूल 4 क्या है और उसके 2 एग्जाम्पल लेंगे। तो उसका एग्जाम्पल पहला यानी कि रूल 3 और 4 की बात करें तो एग्जाम्पल 3 2 हो चुके हैं। ऑन पेज नंबर 25 सॉल्व 3x square y raised to 4 plus 2xy complete bracket outside the bracket dx plus 2x cube y cube minus x square outside the bracket dy is equal to 0. अगर हम एग्जाम्पल की तरफ देखते हैं तो फिलहाल दिस फॉर्म इज m dx plus n dy is equal to 0 के टाइप का है। यहाँ पर m की वैल्यू जो है दिस फर्स्ट ब्रैकेट एंड n की वैल्यू जो है अनदर ब्रैकेट। सो इस प्रॉब्लम को अभी सॉल्व करेंगे। Solution. The given equation is in bracket 3x square y raised to 4 plus 2xy outside the bracket dx plus in bracket 2x cube y cube minus x square outside the bracket dy which is equal to 0. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू शकतो। This equation is of form m dx प्लस n dy which is equal to 0. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मधली व्हॅल्यू ही m ची आहे, दुसऱ्या ब्रॅकेट मधली व्हॅल्यू ही n ची आहे। परंतु हे नेहमी असंच राहील असंही होत नाही। कधी कधी हा जर dy इथं लिहिण्यात आला आणि हा जर dx इकडे लिहिण्यात आला तर मात्र व्हॅल्यूज काय होईल, मग ही व्हॅल्यू n ची होईल आणि ही व्हॅल्यू m ची होईल। तर ते केअरफुली बघणं गरजेचं आहे, नाही तर प्रॅक्टिस होऊन जाते m dx प्लस n dy इज इक्वल टू 0 या फॉर्मची आणि आपण डायरेक्ट m ची व्हॅल्यू ही केव्हाही घेऊन घेतो। फॉर्म बघणं गरजेचं आहे। हियर m इज इक्वल टू 3x स्क्वेअर y रेज टू 4 प्लस 2xy अँड n इज इक्वल टू 2x क्यूब y क्यूब मायनस x स्क्वेअर। आता आपल्याला माहित आहे की आपली जी कंडिशन आहे dn अपॉन dx माइनस dm अपॉन dy होल डिवाइडेड बाय m, याच्यासाठी आपल्याला m ला डिफरेंशिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू y कीपिंग x एज ए कॉन्स्टंट
आणि n ला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y एज ए कॉन्स्टंट. म्हणून dm अपॉन dy विच इज इक्वल टू, आता इथं विथ रिस्पेक्ट टू y न डिफरन्शिएट केलेलं आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y केलेलं आहे, त्यामुळे x स्क्वेअर कॉन्स्टंट राहील, त्याच्यामुळे हे जशाला तसंच राहील, हे 3 बी जशाला तसंच राहील. फक्त याचं डिफरन्शिएशन काय होईल, 4x क्यूब, तर सॉरी 4y क्यूब, y क्यूब तर दिसत आहे पण हा 4 मल्टिप्लाय झाला 3 न आणि इथं आलं 12x स्क्वेअर y क्यूब प्लस इथं x काय आहे, कॉन्स्टंट आहे, 2y ची डेरिव्हेटिव्ह 2 म्हणून इथं 2x येईल. इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करावं लागेल, आपल्याला x करावं लागेल, कीपिंग y एज ए कॉन्स्टंट, म्हणून y च्या टर्मला जशाला तसं लिहून घेऊ आपण. आणि विथ रिस्पेक्ट टू x केल्यामुळे हा जो 3 आहे पॉवरचा, 3 दोन्ही 6, 6x स्क्वेअर y रेस टू 3 मायनस 2x. हे कोणत्या फॉर्म्युल्याने आपण डिफरन्शिएट करत आहे हो, तुम्ही डेरिव्हेटिव्हचा पहिलाच फॉर्म्युला d अपॉन dx इन ब्रॅकेट x टू द पॉवर n इज इक्वल टू n x रेस टू n मायनस 1, n इज नॉट इक्वल टू 1, n minus 1 is not equal to 0. n is not equal to 1. ओके, तर मग आपण आलो होतो डिफरन्शिएशन पर्यंत. या फॉर्म्युल्याने आपण ते केलेलं आहे. इन धिस केस, आधीच्या केसमध्ये म्हणजे रूल 3 मध्ये आपण हीच कंडिशन कशी यूज केली होती, dm अपॉन dy मायनस dn अपॉन dx डिवायडेड बाय n होतं, परंतु रूल 4 साठी dn अपॉन dx मायनस dm अपॉन dy होल डिवायडेड बाय m हे आपल्याला इथं घ्यावं लागेल. मग dn अपॉन dx ची व्हॅल्यू जी आहे ते तुम्हाला लिहावं लागेल, मायनस dm अपॉन dy ची जी व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे ते लिहावं लागेल. आणि डिवाइडला जे m आहे ती आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे, दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये m ची व्हॅल्यू म्हणजे हा पहिला ब्रॅकेट जे की आपण इथे लिहिलेला आहे. आता पहिल्या टर्म मध्ये 6x स्क्वेअर y क्यूब आहे आणि मायनस 12x स्क्वेअर y क्यूब आहे, त्यामुळे 6 मधून जर मायनस 12 आपण काढले तर मायनस 6 शिल्लक राहते, म्हणून मायनस 6x स्क्वेअर y क्यूब. कारण की पहिली टर्म आणि या दुसऱ्या ब्रॅकेट मधली पहिली टर्म काय आहे, सारखी आहे, फक्त प्लस आणि मायनस असल्यामुळे काय झालं, मग इथे मायनस 6x स्क्वेअर y क्यूब, इथं मायनस 2x आहे आणि हा मायनस जेव्हा मल्टिप्लाय कराल तुम्ही इथे तेव्हा मायनस प्लस मायनस होईल, म्हणजे इथं मायनस 2x येईल, मायनस 2x आणि हा मायनस 2x म्हणजे मायनस 4x राहील. डिव्हाइडला जर तुम्ही केअरफुली बघितलं तर दोन्ही टर्म मधून xy कॉमन निघते, मग xy जर डिव्हाइडच्या टर्म मधून कॉमन काढलं तर इथे शिल्लक राहते 3x y क्यूब प्लस 2. आता न्यूमरेटरच्या टर्म कडे जर बघितलं तर आपल्याला मायनस 2x कॉमन काढता येते, मग मायनस 2x जर आपण कॉमन काढलं तर पहिल्या टर्म मध्ये 3x y चा क्यूब शिल्लक राहते आणि इथून मायनस 2x काढल्यामुळे प्लस 2 शिल्लक राहते. आणि डिवाइडला जे आहे ते आहेच, परंतु डिवाइडला जी टर्म आहे ब्रॅकेटेड व्हॅल्यू 3x y क्यूब प्लस 2 आणि न्यूमरेटरची जी ब्रॅकेटेड व्हॅल्यू आहे 3x y क्यूब प्लस 2 हे सारखीच असल्यामुळे काय होईल हो, कटेल. पुन्हा x या x सोबत कटेल, मग शिल्लक काय राहिलं, मायनस 2 न्यूमरेटरला आणि y डिनॉमिनेटरला, म्हणजे मायनस 2 अपॉन y विच इज अ फंक्शन ऑफ y अलोन. आणि याला आपण काय डिनोट करणार आहोत, f ऑफ y. थर्ड याच्यामध्ये
रूल थर्ड मध्ये आपण विच इज अ फंक्शन ऑफ एक्स येत होतं आणि त्याला एफ ऑफ एक्स डिनोट करत होतो. इथे फंक्शन ऑफ वाय अलोन आणि विच इज डिनोटेड बाय कॅपिटल एफ ऑफ वाय सी. हेन्स e टू द पॉवर इंटेग्रल एफ ऑफ वाय डी वाय इज इक्वल टू, मग आता एफ ऑफ वाय ची किंमत -2 अपॉन वाय आहे. -2 टेकन आउट आउटसाइड द इंटेग्रल e टू द पॉवर -2 इंटेग्रल डी वाय अपॉन वाय. याचं इंटेग्रेशन काय येते आपल्याला माहित आहे, लॉग वाय, जे की इथे लिहिलेलं आहे. हा -2 जर इथं वायच्या पॉवरला गेलं तर e टू द पॉवर लॉग वाय रेस टू -2 आणि याला जर सोडवायचं म्हटलं तर वाय रेस टू -2 म्हणजे वाय रेस टू -2 इज इक्वल टू हे कसं होईल तुम्हाला माहित आहे. दोन्ही साइडला जर लॉग घेतलं तर लॉग वाय रेस टू -2 इज इक्वल टू लॉग e टू द पॉवर लॉग वाय रेस टू -2. मग लॉग वाय रेस टू -2 जर इकडे आणलं तर इंटू लॉग e येईल आणि इज इक्वल टू लॉग वाय रेस टू -2 आणि लॉग e ची व्हॅल्यू 1 आहे हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे आपल्याला आता इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळालं, आपल्याला y रेस टू -2 इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळालं. हेन्स y रेस टू -2 इज अन इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ द गिवन इक्वेशन. मग आता या इंटिग्रेटिंग फॅक्टरने आपल्याला दिलेल्या इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. हेन्स मल्टिप्लाइंग द गिवन इक्वेशन 1 म्हणू शकतो आपण इथे, जे की आपण वर डिनोट केलेला आहे बाय y रेस टू -2 कॉमा वी गेट द एक्झॅक्ट इक्वेशन. मग y रेस टू जर -2 न मल्टिप्लाय केलं 3x² y रेस टू -2 आणि इथं y रेस टू 4 होतं म्हणजे y रेस टू 2 राहील प्लस 2x इथं y आहे आणि आपण y रेस टू -2 न मल्टिप्लाय केलं आहे. इथं पॉवर 1 आहे आणि आपण y रेस टू -2 पॉवरने मल्टिप्लाय केलं म्हणजे शिल्लक काय राहील y रेस टू -1 आणि ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर dx प्लस 2x³ इथं y ला पॉवर 3 आहे, आपण y ला पॉवर -2 नी मल्टिप्लाय करतो आहे म्हणजे शिल्लक 1 राहील मायनस x² y रेस टू -2 ब्रॅकेटच्या बाहेर dy इज इक्वल टू 0. हा जो फॉर्म आहे आपण जर रूल 4 चा विचार केला तर त्याच्यामध्ये या फॉर्मला काय म्हणता येईल आता आपल्याला m1 dx प्लस n1 dy बरोबर 0 असं म्हणता येईल. आता सोल्युशन, हेन्स द जनरल सोल्युशन ऑफ विच इज मीन्स धिस इक्वेशन इज इंटेग्रल this bracketed value 3x² y² plus 2x y raised to -1 in bracket outside the bracket dx as usual, because you know that solution of this when we find out at that time v बरोबर integral m dx means integrating with respect to x keeping y as a constant, हे जशाला तशी पूर्ण टर्म येईल प्लस दुसरा v प्लस जी ऑफ वाय इज इक्वल टू सी आपला जनरल फॉर्म आहे. तर जी ऑफ वाय म्हणजे काय आहे इंटेग्रल n dy, परंतु n च्या त्या व्हॅल्यू ज्याच्यामध्ये x नसायला पाहिजे. पण इथं पहिल्या टर्म मध्ये बी x आहे आणि दुसऱ्या टर्म मध्ये बी x आहे, त्यामुळे इथं व्हॅल्यू आपल्याला 0 मिळेल आणि विच इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. मग काय केलं हो इथे याचं इंटिग्रेशन केलं, x² चे इंटिग्रेशन आलं x³ डिवाइडेड बाय 3, 3 कटले x³ y² प्लस इथं इंटिग्रेशन x चं इंटिग्रेशन केलं x² डिवाइडेड बाय 2 कटले x² आणि हा y डिनॉमिनेटरला नेलं x² y इज इक्वल टू कॉन्स्टंट c. आता y न जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला x³ y³ प्लस x² y कटेल आणि इज इक्वल टू cy which is the required solution of the given equation. आता आपण एक्झाम्पल 4 वर आहोत. सॉल्व y raised to 4 plus 2y in bracket outside the bracket dx plus in bracket xy³ plus 2y raised to 4 minus 4x bracket complete dy is equal to 0. Solution, the given equation is
जे दिलेलं इक्वेशन आहे ते जशाला तसं लिहून घ्यायचं, त्याला नंबर 1 म्हणालो आपण. आता हा जो इक्वेशन 1 आहे हा कुठल्या फॉर्म मध्ये आहे तर तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, हे mdx प्लस ndy इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये आहे. म्हणजेच इथं जर विचार केला आपण तर m ची व्हॅल्यू काय होईल, हियर m बरोबर y⁴ प्लस 2y अँड n बरोबर xy³ प्लस 2y⁴ मायनस 4x. आणि आपल्याला कुठली कंडिशन बघायची आहे त्यानुसार आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y आणि x करावं लागेलच, पण m ला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू y करायचं आहे, n ला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x करायचं आहे, आणि करस्पॉन्डिंग m च्या वेळेस कीपिंग x ॲज ए कॉन्स्टंट, n च्या वेळेस कीपिंग y ॲज ए कॉन्स्टंट. त्यामुळे dm/dy याचं होईल 4y³ प्लस 2 आणि dn/dx येईल y³. इथं y कॉन्स्टंट आहे, विथ रिस्पेक्ट टू x करत आहोत, 0 होईल आणि -4. Hence in this case dn/dx minus dm/dy whole divided by m हे आपल्याला यायला पाहिजे फंक्शन ऑफ y अलोन. तर आपण म्हणू शकतो इट इज अन एक्झाम्पल ऑफ रूल 4 टाइप. आणि जर 3 टाइप करायचं असेल तर मात्र याला काय करावं लागते तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, Δm/Δy मायनस Δn/Δx डिवायडेड बाय m च्या ऐवजी n करायचं. तर मग dn/dx ची किंमत काढलेली आहे आपण y³ मायनस 4 मायनस dm/dy ची किंमत काढलेली आहे आपण 4y³ म्हणजे मायनस 4y³ मायनस 2, कारण की इथं प्लस आहे, मायनस न मल्टिप्लाय केल्यावर हे येऊन जाईल, आणि डिनॉमिनेटरला m ची किंमत जी आहे y⁴ प्लस 2y जशाला तशी लिहून टाकावं. हा y³ आणि हा -4y³ म्हणजे शिल्लक राहील -3y³. हे -4 आणि हे -2 हे होईल -6. डिनॉमिनेटर मधून तुम्ही y कॉमन काढू शकता. y कॉमन काढल्यावर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील y³ प्लस 2. न्यूमरेटर मध्ये सुद्धा तुम्ही -3 कॉमन काढू शकता. ते जर काढलं तर y³ प्लस 2. आता जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कडे बघितलं तर y³ प्लस 2 y³ प्लस 2 न्यूमरेटरला बी आहे आणि डिनॉमिनेटरला बी आहे. त्यामुळे काय होऊन जाईल, हो हे कॅन्सल, आणि शिल्लक काय राहील फक्त -3 डिवायडेड बाय y. म्हणजेच काय, फंक्शन ऑफ y अलोन, आणि आपण याला डिनोट करणार आहोत f ऑफ y. आणि हेन्स e⁻ इंटेग्रल f ऑफ y dy बरोबर f ऑफ y ची किंमत काय काढली आहे आपण -3/y इक्वल टू e⁻³ इंटेग्रल dy/y. -3 कॉन्स्टंट असल्यामुळे टेकिंग आउटसाइड द इंटेग्रल, इंटेग्रेशन dy/y चं काय होते इंटेग्रेशन log y, म्हणजे e⁻³ log y. या -3 ला आपण y च्या पॉवरला जर नेलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल e⁻ log y⁻³ आणि या व्हॅल्यूला आपल्याला y⁻³ लिहिता येते, कारण की तुम्हाला माहित आहे जर दोन्ही साइडला लॉग घेतलं तर व्हॅल्यू सॅटिस्फाईड होते. म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय मिळालं मग आपल्याला y⁻³ मिळालं. y⁻³ is an integrating factor of the equation 1. मग आता काय करावं लागते तुम्हाला माहितच आहे, एक एक्झाम्पल झाला बी आहे. या इंटिग्रेटिंग फॅक्टरनी आपल्याला इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करायचं. मग हेन्स मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय y⁻³ वी गेट द एक्झॅक्ट इक्वेशन. मग आता या इक्वेशनला y⁻³ न जर मल्टिप्लाय केलं तर इथं आहे y⁴. y⁻³ न मल्टिप्लाय केलं तर y शिल्लक राहील, प्लस इथं जर y⁻³ न मल्टिप्लाय केलं तर इथं पॉवर 1 आहे
आपण -3 न मल्टिप्लाय करतो y⁻², तर मग y⁻² शिल्लक राहील, म्हणजे 2y⁻², ब्रॅकेटच्या बाहेर dx प्लस इथं जर y⁻³ न मल्टिप्लाय केला आपण, तर हा y⁻³ आणि मल्टिप्लाय केलेला y⁻³ कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे शिल्लक काय राहील, फक्त x प्लस 2y⁻4 ला जर आपण y⁻³ न मल्टिप्लाय केलं y⁻³ न, तर इथं फक्त y शिल्लक राहील, म्हणजे 2y आणि शेवटी -4x y⁻³ आउटसाइड द ब्रॅकेट dy = 0. आता हा जो फॉर्म आहे, हा फॉर्म जर आपण रूल 4 ची थेअरी बघितली तर m1 dx प्लस n1 dy = 0 आहे. मग hence the solution of which is integral in bracket y plus 2y⁻² ब्रॅकेट कंप्लीट dx. म्हणजे इथं काय घ्यायची आपल्याला व्हॅल्यू, इंटेग्रल ऑफ m विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y ॲज ए कॉन्स्टंट, म्हणजे ही m ची व्हॅल्यू पूर्णच घ्यायची आपल्याला. पण इथे मात्र g ऑफ y बरोबर काय आहे, इंटेग्रल ऑफ n but those value in n which does not contain x. पहिल्या टर्म मध्ये x आहे, तिसऱ्या टर्म मध्ये x आहे, ही बी घेता येणार नाही, ही बी घेता येणार नाही, मग शिल्लक काय राहिलो, 2y dy which is equal to constant of integration. पहिल्या टर्मचं जर y आउटसाइड द ब्रॅकेट घेतलं आणि इंटिग्रेशन dx केलं तर x येईल, 2y⁻² जर इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं तर इंटिग्रेशन dx x येईल, प्लस याचं इंटिग्रेशन काय येईल, y² डिवायडेड बाय 2, 2 काय होईल, कॅन्सल, म्हणजे शिल्लक काय राहील, y², बरोबर c. आता हा जो y⁻² आहे त्याला डिनॉमिनेटरला लिहिलं तर y² होईल, हेन्स yx प्लस 2x डिवायडेड बाय y² प्लस y² = कॉन्स्टंट, आणि हेन्स दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. तर मग आपण आज या लेक्चर मध्ये इंटिग्रेटिंग फॅक्टरचा रूल 4 आणि त्याच्यावरचे 2 एक्झाम्पल घेतले. थँक्यू.